कोकणे यांनी मला लग्नाच्या आमिष दाखवून माझ्यावर शारीरिक अत्याचार केलेला आहे। मग सुरेश धसांचा दबावच दिसतोय ना डायरेक्टली, कारण धमक्या पण ह्या माणसांनी मला फक्त आम्ही धस आहे तर आम्ही धस साहेबांची माणसं आहेत। आता एक तर त्यांनी माझ्याशी लग्न करावं, नाहीतर मग त्याला योग्य ती कारवाई होऊन शिक्षा व्हावी। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या या तरुणीने धक्कादायक आरोप केलेत। आपल्याला लग्नाचा आमिष दाखवून शारीरिक अत्याचार झाले, त्यानंतर तक्रार केल्यानंतर पोलिसांकडून दिशाभूल केली गेली। याच प्रकरणात या तरुणीने सुरेश धस यांचं नाव का घेतलं ते ऐका। तुषार संतोष कोकणे यांनी मला लग्नाच्या आमिष दाखवून माझ्यावर शारीरिक अत्याचार केलेला आहे। शारीरिक संबंध ठेवले, मला खोटं बोललं त्याने आणि धस साहेबांचं नातेवाईक म्हणूनच त्याने विश्वासात घेतलं। धस साहेबांचे नातेवाईक म्हणूनच त्याने नाही का माझ्यावर दबाव टाकला, राजकीय दबाव। आणि मला म्हणजे सेशन कोर्टने जामीन नाकारलं त्याचा, तर हायकोर्टामध्ये अपील केलं। पण नेमकं म्हणजे जे पोलीस अधिकारी आहेत ना, माझे तपास अधिकारी, त्यांनी मला फर्स्ट हिअरिंग पासून दूर ठेवलं त्या कोर्टापासून। ते पण खोटं बोलून मला तिथं हिअरिंग आहे म्हणून बोलवलं, माझ्याकडून 1-2 कागदपत्रावर सह्या पण करून घेतल्या आणि नाही म्हणाले हिअरिंग नंतर असेल तेव्हा सांगल। मग सुरेश धसांचा दबावच दिसतोय ना डायरेक्टली, कारण धमक्या पण ह्या माणसांनी मला फक्त आम्ही धस आहे तर आम्ही धस साहेबांची माणसं आहे तर धस साहेबांची माणसं करून एवढ्या घाण शिव्या दिल्यात मला। रेकॉर्डिंग वगैरे सगळे मी त्या न्यूजवाल्यांकडे पाठवलेले आहेत। कुठलं कार्यकर्ते काय नाव आहे त्याचं? नितीन कोकणे, विकास धस आणि तुषार कोकणे। कुठल्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे संपूर्ण? आष्टी पोलीस स्टेशन। कधी झालेली घटना? घटना नोव्हेंबर-डिसेंबर 2021 ला आणि ते व्यक्ती आलं होता एप्रिल 2024 मध्ये आणि मी पोलीस स्टेशनला मे 2024 ला गेले होते, सॉरी 2023 ला गेले होते आणि मे मध्ये गेले तर 1 महिना त्या आरोपीच्या चुलत्यानं आरोपीला फरार करून ठेवलं आणि तोच सगळा पुढाकार घेऊन बोलायला लागला तिथं पोलीस स्टेशन मध्ये येऊ आणि मला खूप दबाव टाकला त्यांनी। राजकीय लोकांना तिथं पोलीस स्टेशन मध्ये घेऊन येऊ लागला, पुन्हा त्याच्या नातेवाईकांना घेऊन आला। आता एक तर त्यांनी माझ्याशी लग्न करावं, नाहीतर मग त्याला योग्य ती कारवाई होऊन शिक्षा व्हावी। तर आष्टी तालुक्यात या युवतीवर नोव्हेंबर 2021 मध्ये अत्याचार करण्यात आला होता असा आरोप तिने केला। या प्रकरणातील आरोपी तुषार कोकणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, परंतु या प्रकरणातील न्यायालयातील तारखेवेळी पोलीस अधिकाऱ्यांनी माझी दिशाभूल केली। या सर्व प्रकरणात कारवाई होऊ नये याकरता सुरेश धस हे दबाव टाकत असल्याचा आरोपही या पीडित युवतीने केला आहे। आता या प्रकरणात न्याय द्यावा या मागणीसाठी या तरुणीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेलं आहे। या प्रकरणात त्या तरुणीने सुरेश धसांसोबतचे आरोपींचे फोटोज बॅनरवर लावले आहेत। धसांशी आरोपींचे संबंध असल्याचं सांगत आरोपही केलेत। तरुणीने धसांचं नाव घेतल्याने या प्रकरणाची बीडमध्ये चर्चा रंगली आहे। आता याबाबत पुढे तपास होतो का, सुरेश धस यावर काय उत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा।